ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी साहित्य विश्वात 1 लाख नव्या शब्दांची जी भर घातली, ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी। निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत सर्व समावेश घटकांवर सहज आकलन होईल असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चित्तमपल्ली यांच्या नावे आहे। जल, जंगल, जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। मात्र यामुळे निसर्गाचा समतोल कायम राहील यासाठी स्वतः वनसंवर्धन चळवळीत अव्याहतपणे आजही कृतीशील आहे। अर्थातच हे अभिनव आणि अभूतपूर्व विशेष निसर्ग संशोधन त्यांनी केले आहे। त्यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने करण्यात आला। अशी पहिल्यांदा महामहिम राष्ट्रपती भारत सरकारकडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती। नुकताच त्यांना भारत सरकारमार्फत महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। ही सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी भूषणावह बाब आहे। बुधवारी रात्री ते अनंतात विलीन झाले ही अत्यंत दुःखद घटना आहे। त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशा शब्दात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि तमाम श्रमिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे कार्य आणि लेखन याबाबत नमूद करताना आडम म्हणाले, मारुती चित्तमपल्ली यांना अरण्य आणि त्या भोवताली विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना त्यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे। पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहे। यामुळे तेलुगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे 1 लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला। चित्तमपल्ली यांनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले, जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रुकरी असा शब्द आहे, चित्तमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला। तसेच हॅरोनरीला सारंगाकार असा समर्पक शब्द त्यांनी मराठीत तयार केला। रूस्टिंग प्लेस साठी रात निवारा हा शब्द वापरला। टणटणी म्हणजेच घाणेरीचे रायमोनिया तर बहाव्याचे अमलताश हे नाव चित्तमपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकांस माहीत झाले। यामुळे त्यांच्या राहत्या घरी माकपचे राज्य सचिव सदस्य कॉम्रेड यावळी, त्यांच्या घरी माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले। पद्मश्री मारुती चित्तमपल्ली या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली। 10-15 मिनिटं त्यावेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू। त्या पद्धतीनं राज्य, केंद्र आणि राष्ट्रपतीकडे मी निवेदन 2023 मध्ये पाठवलं। काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं। एक महर्षी जंगलमध्ये 60-65 वर्ष आपलं जीवन काढलेला, प्रत्येक जीवजंतूचा अभ्यास असलेला, आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी, झाडा संबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत, तिथले जे पक्षी आहेत, इतर काही गोष्टी आहेत, याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही। इतकं महान माणूस, एक सोलापूरचं वैभव होतं, या हुतात्म्या शहराचं एक रत्न होतं, ते काल रात्री कायमचे निघून गेले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती इच्छा पूर्ण आहे, जी अपूर्ण राहिलेलं आहे ते सोलापूरच्या जनतेने पूर्ण करावं असंही मी कळकळीचं आव्हान करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।